आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण ॲटिट्यूड बॉय स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायची, त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, तरच तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा हा समजणार आहे। आता आपण एका नवीन नियमावर, नात्यामध्ये गद्दारी नाही, गद्दारांसोबत नातं नाही। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर मी आर्टवर्कच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट दिसणार आहेत, एक बिटमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे काही ही बिटमार्क प्रीसेट दिसणार आहे। तर यामध्ये काय करायचं, तुम्हाला इकडे मी ऑलरेडी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत। तर फक्त काय करायचं, आपल्याला फोटो चेंज करून घ्यायचे। फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला फोटोवरती टच करायचं आहे, त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे। इथे नंबर असेल किंवा नाव येईल त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्याच्या नंतर समजा तुम्हाला एखादा मी फोटो घेऊन दाखवतो, तर असं फोटोवरती टच करायचं, त्यानंतर प्लसवरती क्लिक करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपला फोटो ॲड होऊन जाणार आहे। तर आता काय करायचं, आपल्याला एक छोटंसं काम आहे, एक नंबरच्या फोटोवरती परत क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करायच्या नंतर 0 सेकंदापाशी यायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे। काय करायचं, आपल्याला फोटो लेफ्टला ओढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथं एक की द्यायची आहे, त्यानंतर मिडलला एक की द्यायची आहे। मिडलला की दिल्याच्यानंतर याला राईटला ओढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर व्हिडिओची एकदम लास्टला यायचं आहे, इथं एक की द्यायची आहे आणि याला सेंटरला करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे काहीच आपला हा इफेक्ट तयार होणार आहे। तर काय करायचं, आता आपल्याला समोरचे फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, फोटोवरती टच करायचं आहे, त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे। इथं नाव असेल त्यावरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून इथं प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपला फोटो ॲड होऊन जाणार आहे। नंबरला सेकंड नंबरचं तसंच कलर अँड फिलवरती जायचं आहे, नावावरती क्लिक करायचं आहे, आपला इथं फोटो घ्यायचा आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे। ते नंबरच्या फोटोला कलर अँड फिलवरती जायचं आहे, नावावरती क्लिक करून परत फोटोवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तर आता सगळं सांगत बसलं तर व्हिडिओ खूप आपला मोठा होईल। तर काय करायचं, इतकं झाल्याच्यानंतर आपल्याला 10 सेकंदापाशी यायचं आहे। 10 सेकंदापाशी आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला शॅडोवरती जायचं आहे, त्याच्यानंतर खाली सर्कल शॅडोवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे सर्कल येईल बघा ब्लॅक कलरमध्ये, त्याला सेंटरला ठेवून घ्यायचं आहे, व्हाईटला खाली ओढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर खाली इथं व्हाईट कलर असेल, व्हाईटवरती क्लिक करायचं, याला ब्लॅक करून घ्यायचं आहे, त्यानंतर ब्लॅकला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तर इतकं झाल्याच्यानंतर लास्ट बीट कशी यायचं आहे आणि याची लेंथ वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आणि याला ग्रुप 1च्या खाली घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे, इथे एक आपल्याला शॅडो ॲड करायची, त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, शॅडोवरती जायचं आहे, ब्लॅकला वरतीच ठेवून घ्यायचं आहे आणि व्हाईटला आपला फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे।
व्हाईटवरती क्लिक करायचं, याला ट्रान्सपरेंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली शॅडो तयार होणार आहे. त्यानंतर 10 सेकंदापाशी यायचं आहे, इथपर्यंत याची लेंथ वाढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला मी काही डाउनलोड मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे. तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारचा हा ओव्हरले व्हिडिओ दिसणार आहे. तर ओव्हरले व्हिडिओच्या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी वरती जायचं आहे. त्यावर लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर स्क्रीन केल्याच्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन याला वरती घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर याला थोडं रिसाईजवरती जाऊन कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपला ओव्हरले व्हिडिओ तर सेट होणार आहे. तर इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बॅकला शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती यायचं आहे. दोन अशा प्रकारच्या लेअर दिसणार आहेत. हा ग्लोईंगच्या लेअर आहेत. तर याला कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओवरती येऊन याला पेस्ट करून द्यायचं आहे. तर व्हिडिओला अशा प्रकारचा ग्लो येणार आहे. तर 2 लेअर ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला तर ग्रुप 1 असेल, ग्रुप 1ला सर्व लेअरच्या वरती घ्यायचं आहे. आणि याला वरती घेतल्याच्यानंतर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग याला अनहाईड करून घ्यायचं आहे. अनहाईड केल्याच्यानंतर अशा प्रकारे बघा आपला व्हिडिओ दिसणार आहे. तर ग्रुप 1ला अनहाईड केल्याच्यानंतर ग्रुप 1 वरती टच करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर 1 नंबरची लेअर दिसते, ती लेअर कॉपी करून घ्यायची आहे आपल्याला आणि इथून डिलीट मारायची आहे. त्यानंतर वरती व्हिडिओवरती यायचं आहे. 10 सेकंदापाशी येऊन याला इथं पेस्ट करून द्यायचे आहे. तर अशा प्रकारचं इथं काहीसा तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.